हां. सर्वांचे आजच्या सोयाबीन प्रक्रिया आणि त्याचं आरोग्यवर्धक, मूल्यवर्धन, विविध पदार्थ या विषयासाठी आपण उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी लोक व रामेतीतनी ज्यांनी संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा सर्वप्रथम आभार मानते आणि आजच्या प्रशिक्षणाला सुरुवात करते. आपण बघतो आहे, की आता सोयाबीन निघायच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. सोयाबीन अगदी 1 महिन्यामध्ये सर्वांच्या घरी येणार आहे आणि या सोयाबीनचा वापर कशा पद्धतीने घराघरामध्ये झाला पाहिजे, जेणेकरून त्याची मागणी वाढेल, त्याची किंमत वाढेल. तर यासाठी आपल्याला आज हे प्रशिक्षण घेणं अतिशय महत्त्वाचं असं वाटतंय मला. याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, की साधारण आपण हे बघतो, की पदार्थ कितीतरी प्रकारचे बनतात आणि ते पदार्थ बनवून आपल्या आहारामध्ये समावेश करणं सुद्धा तितकंच का गरजेचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सोयाबीन आपण बघतो आहे, की तेलवर्गीय आहे आणि हे धान्य जे काही आपण धान्य पीक जे आहे हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रथिनं, स्निग्ध पदार्थ असं आरोग्यास हितकारक असलेलं फायटोकेमिकल्स याचा प्रमुख स्रोत असणारा आहे आणि यामुळेच याचं सोयाबीनचं कॅश क्रॉप म्हणून सुद्धा आणि पोषणयुक्त सुद्धा विचार जर केला तर निश्चित स्वरूपामध्ये हे आपल्या आहारामध्ये समावेश करण्यासारखं आहे. आपण बघतोय याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात सुरुवात सोयाबीनच्या क्रॉपला झालेली होती आणि सगळ्यात जास्त उत्पादनही त्या मध्य प्रदेशमध्ये होतं आणि त्याच्या खालोखाल आता मात्र महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं. त्यानंतर आपण बघतोय की बाकीचे इतर राज्यांमध्ये सुद्धा पीक उत्पादन घेतलं जातं. परंतु सगळ्यात जास्त उत्पादन हे मध्य प्रदेशमध्ये होतं आणि महाराष्ट्रामध्ये. आणि तसं पाहिलं तर आपण देशाचा जर विचार केला, तर संपूर्ण खाद्यतेल निर्मितीसाठी देशामध्ये आपल्या सोयाबीनचा वापर प्रामुख्याने करतो. आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये सोयाबीनचं तेल जे आहे, ते आपण निश्चितपणे वापरलं जातं. इतर तेलांपेक्षा स्वस्त तेल सुद्धा आहे म्हणून सुद्धा. परंतु हे खरोखरच पोषणयुक्त आहे आणि आपण बघतोय की जे काही आंतरराष्ट्रीय स्तराचा जर विचार केला आपण, तर तिथे कार्यरत असणाऱ्या विविध ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये दुग्धजन्य आणि मांसाहारी पदार्थांना पर्याय म्हणून त्या सोयाचे विविध पदार्थ जेव्हा की आपण म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही. 130 पदार्थ जगाच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध अजूनही आहे आणि सोयायुक्त असे आधारित असलेले पदार्थांची जवळपास आपण बघतो की हजारो कोटीची बाजारपेठ या कंपन्यांनी काबीज सुद्धा केलेली आहे. अशा पद्धतीचं हे सोयाबीनचं क्रॉप जे आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. जगाला ते पटलेलं आहे. परंतु अजूनही बाकीच्या आपल्या भारतामध्ये त्याचं पाहिजे तसं प्रचार आणि प्रसार झालेला नाही आहे. त्याचमुळे आपण कुठेतरी फक्त तेलाच्या कंपन्या आणि सोयाबीनची वडी थोडीफार का होईना ती सुद्धा आहे. पण तीही आपल्याला पचायला तितकी पाहिजे तर ती की सोयीची नाही आहे. परंतु याचे विविध जे पदार्थ आहे, जे पोषक अन्नघटक जे आरोग्यदायी आहे, त्याच्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म जे आहे, ते आपण निश्चितपणे सर्वांनी विचार करायला पाहिजे. आणि याचा प्रचार जर झाला तरच आपल्या याचा वापर होऊ शकेल, अदरवाईज होऊ शकणार नाही. आज आपण बघतो अमेरिका, युरोप, चीन, रशिया या वेगवेगळ्या देशांमध्ये सोयायुक्त पदार्थांचा वापर इतका मोठ्या प्रमाणात होतो, की आता याच्यामध्ये आपल्याला जवळपास 2006 पर्यंतच आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु अजूनही 2021 मध्ये आपला पाहिजे तसा प्रसार अजूनही नाही. आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये जर विचारलं, तर ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा या सोयाबीनचा वापर नाही. आता बघतो आपण, की प्रथिनं याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण नुसतं सगळे कुणाला सहज विचारलं तर आपल्याला एकच सांगते, की पोषक घटक आहे सोयाबीनमध्ये. पण सोयाबीनमध्ये पोषक घटक आहे म्हणजे नेमके कोणते आहेत? तर सगळ्यात जास्त प्रथिने, उच्च स्तरीय प्रथिने, वनस्पतीजन्य प्रथिने या आपल्याला सोयाबीनमध्ये दिसून येतात. मग आता हे प्रथिने आपल्याला काय उपयोग असतो? किती पाहिजे आपल्याला रोजच्या याच्यामध्ये? तर तुम्हाला दाखवत आहे, की साधारण वजन जर 60 किलो असेल, तर त्याला 60 ग्रॅम प्रथिनं हे आपल्याला रोजच्या आहारामध्ये घेणं खूप गरजेचं असतं. स्त्रियांना त्याच्यापेक्षा 10 ग्रॅमनी कमी अशी 50 ग्रॅम तिला हवं असतं. परंतु जर ती गर्भवती असेल, ती जर दूध देणारी जर आई असेल, तर तिला 75 ग्रॅम प्रथिने तिला रोजच्या आहारामध्ये आवश्यक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, की प्रथिने जे आहे, हे शक्यतोवर अंडी आणि प्राणीच्या पदार्थामध्ये असतात. प्रथिने त्यांचा दर्जा चांगला असतो, ते प्रथिने जास्ती स्वरूपामध्ये असतात आणि तुम्ही जर कंपॅरेटिव्हली जर किमतीचा जर विचार केला, तर हे प्राणीचे पदार्थ असेल, अंडे असतील तर हे महाग असतात आणि ग्रामीण स्तरावर सोयाबीन हे प्रत्येकाच्या घरोघरी आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरी असल्यानंतर
ते सोयाबीनचा प्रथिनांसाठी वापर करणं आज अतिशय गरजेचं आहे. आपण बघतो आहे की लहान मुलांना सुद्धा तुम्ही बघा की 22 ग्रॅम प्रथिन रोज हवं आहे आणि 4 ते 6 वर्षाच्या मुलाला 30 ग्रॅम हवं आहे आणि 10 ते 18 ग्रॅम 18 वर्षाच्या व्यक्तीला जवळपास 60 ग्रॅम आपल्याला 57 ग्रॅम आपल्याला प्रथिन हवी आहे. हे सुद्धा माहिती करून गरजेचं आहे की आपल्या दैनंदिन आहारामध्ये प्रथिन किती आवश्यक आहे. आता हे प्रथिन म्हणजे नेमकं काय? की हे प्रथिन घेतल्यानंतर त्याचं नेमकं काय कार्य असायला पाहिजे? आता याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे की संतुलित आहार किती असायला पाहिजे. तो किती डाळी म्हणजे वेगवेगळे जर प्रथिन आपल्याला जर घ्यायची असेल तर कोणकोणत्या घटकांमध्ये किती प्रथिन आपल्याला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये धान्यांमधून 460 ग्रॅम आपण धान्य ते घ्यायला पाहिजे. मग विविध धान्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रोटीनचा सोर्स असतो तो डाळीचा आणि डाळीमध्ये 40 ग्रॅम जे आहे ते आपल्याला रोजच्या आहारामधून 40 ग्रॅम आपण घ्यायला पाहिजे. हिरवी भाज्या असेल त्या 40 ग्रॅम घ्यायला पाहिजे. कंदमुळं असेल ते सुद्धा आपण 110 ग्रॅम आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. तर दूध 150 ml पाहिजे. आता दुधामधून जे आपल्याला मिळणारे घटक आहे हे मुद्दाम मी सांगत आहे की हे घटक जे आहे याच्यामधून जे मिळणारे पोषक तत्वे आहे याचा संपूर्णतः पोषक तत्वांचा एकच भाग सोयाबीन मध्ये आहे. म्हणून आपल्याला हे विविध जे काही धान्य आहे त्या धान्यांच्या मधून मिळणारे आपल्याला समतोल आहारासाठी आवश्यक असणारे पोषक तत्वे जे आहे हे सोयाबीन मध्ये आहे. त्यानंतर आपण बघूया की आपल्याला पुढील याच्यामध्ये सांगायचं की सोयाबीन मध्ये पौष्टिक तत्व जे आहे हे साधारणतः किती असायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला हेच सांगणार की प्रथिन जे आहे हे वनस्पती जे प्रथिन आहे उच्चस्तरीय प्रथिन आहे. मग या प्रथिनांचा सगळ्यात महत्वाचं कार्य हे आहे की आपल्या शरीराची किंवा आपली स्वतःची वाढ आणि झीज भरून काढणे. वाढ व झीज भरून काढणे म्हणजेच काय की एखादी व्यक्ती कमी वजनाची असेल किंवा अगदी 9 महिने पूर्ण न होता अगदी 7व्या महिन्यामध्ये ते बाळ जर जन्माला आलेलं असेल तर अशा वेळेस त्याची झीज जी आहे ती भरून काढण्यासाठी किंवा त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी हे प्रथिन महत्वाचं कार्य करतं. मग हे पेशीच्या वाढीसाठी ही प्रथिन अतिशय आवश्यक असतं. झीज भरून काढण्यासोबतच नवीन पेशीची निर्मिती करतं. त्यानंतर आपण बघतोय की आपले केस आहे, आपली नख आहे, त्वचा आहे, आपल्या शरीराचे स्नायू आहे, पेशी जाल आहे याच्या निर्मितीसाठी सुद्धा प्रथिन अतिशय आवश्यक आपल्याला आहे. दुसरं जे आहे कार्य त्यांचं की शरीरातील जी काही आपण कार्य करतो त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम सुद्धा हे प्रथिने करतात. म्हणजे जर आपण आपल्या शरीरामध्ये अंतर्गत जे पाचक रस तयार करण्याचं असेल, प्रतिजैविक तयार करण्याचं जे असेल हे सर्व प्रथिने करतात आणि आम्ल आणि अल्कलीचा समतोलपणा साधण्याचं काम सुद्धा प्रथिने करतात. ज्याला ऍसिडिटी जास्त होते अशा ऍसिडिटी होणाऱ्या व्यक्तींनी जर सोयाबीन त्यांच्या आहारामध्ये घेतलं तर कुठेतरी ऍसिडिटी कमी होण्याचा सुद्धा उपयोग होतो. तर अशा पद्धतीचं हे प्रथिनांचं कार्य आहे. नंतर सगळ्यात महत्वाचं की शक्ती देतं. आपल्याला खूप थकल्यासारखं लवकर वाटत असेल किंवा आपला दम लागत असेल अशा वेळेस आपल्याला शक्ती किंवा जे यंग जनरेशन असेल जे ग्रोईंग एज मधले मुलं असतील 10-12 वर्षाचे अशांसाठी हे प्रोटीन्सचं काम उच्च स्तरीय प्रोटीनचं काम करतं आणि सोयाबीन तुम्हाला एनर्जी सुद्धा देण्याचं काम करतं. साधारण आपण 1 ग्रॅम जर प्रथिन घेतलं तर आपल्याला 4 किलोग्रॅम आपल्याला कॅलरीज मिळतात म्हणजे उष्मांक. याच्यामध्ये आपण बरेच दाखवतो की आपण बाहेरून उन्हातून आलो जेव्हा आपण थकल्यासारखं वाटतं तेव्हा आपण पटकन साखर पाणी प्या म्हणतात की त्याने एकदम तुम्हाला जर चक्कर येत असेल किंवा एकदम अंधारी येत असेल तर लगेच आपल्याला त्याची एनर्जी मिळते. म्हणजेच काय साखरी गोड तत्वापासून लगेच तुम्हाला उष्मांक किंवा एनर्जी मिळते. हे एनर्जी ड्रिंक आहे. तर अशा पद्धतीचं एनर्जी तयार होणारं 1 ग्रॅम प्रथिनापासून 4 मिलीग्रॅम 4 किलो कॅलरीज इतकं उष्मांक आपल्याला त्याच्यामधून मिळतं. अशी प्रथिन हे याच्यामध्ये आहे. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी सुद्धा प्रथिन याच्यामध्ये उपयुक्त आहे आपल्याला. त्यानंतर जर विविध जे काही आपल्या याच्यामधून जे सिक्रेशन असतं ते सिक्रेशन सुद्धा स्त्राव करण्याचं काम जे आहे ते हे करतं. म्हणजे नलिकांच्या शिवाय जर सिक्रेशनचं जे काही विविध कार्य आपल्या शरीरामध्ये चालतात ते सुद्धा आपल्याला या सोयाबीनच्या प्रथिनांपासून उपयुक्त होतं. नंतर आपण बघतोय की जखमा भरून काढण्याचं काम जे आहे हे प्रथिन करतं. बरेचदा एखादी जर ऑपरेशन झालं असेल किंवा ऍक्सिडेंट झाला असेल अशा वेळेस जी काही एखादी जखम आहे ती बराच काळपर्यंत भरून निघत नसेल
किंवा एखादा डायबिटिक पेशंट असेल त्याची सुद्धा जखम लवकर भरून निघत नाही. अशा वेळेस त्याला आहारामधून प्रोटीन्स युक्त जर आहार दिला तर त्याची निश्चितपणे जखम भरून निघतं. बरेचदा रक्त कंटिन्युअस वाहण्याची सुद्धा बरेच जणांची तक्रार असते, रक्त हे गोठतच नाही. तर अशा वेळेस ही प्रोटीनची कमतरता आहे असंही म्हणायला हरकत नाही. ज्या शरीरामध्ये भरपूर प्रोटीन्सचा आहार असेल त्यांचं रक्त हे लगेच तात्काळ गोठून जातं. नंतर आपण उत्सर्जन क्रियेमध्ये जो काही नायट्रोजन म्हणजे जो युरिन मधून किंवा लघवीच्या वाटेत जो आपल्या शरीरामधला विषाक्त पदार्थ बाहेर टाकले जातात, नायट्रोजन शरीराच्या बाहेर टाकला जातो, ते विषाक्त पदार्थ बाहेर टाकण्याला प्रथिनं मदत करतं. म्हणजे शरीरामधले सगळे विषाक्त पदार्थ हे बाहेर टाकतात. त्यानंतर आपण बघतो आहे की शरीरामध्ये काही अँटीबॉडीज तयार करण्यासाठी सुद्धा काही हे तिक्ताम्ल किंवा हे जे अमायनो ऍसिड्स आहे हे पुरवण्याचं काम जे आहे हे प्रोटीन्स करतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की जी प्रेग्नेंट विमेन आहे, जी आपण बघतोय की पुढची पिढी जी आहे ती सक्षम सुदृढ व्हायला पाहिजे म्हणून अडोलसंट गर्ल्स असेल किंवा प्रेग्नेंट विमेन असेल यांच्यावर गव्हर्नमेंटचा खूप भर आहे की त्यांचं डाएट खूप चांगलं असायला पाहिजे. आपण बघतो अंगणवाडी मधून सुद्धा पीएससी मधून त्यांना विविध औषधं विविध आहार या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आणि दिलं जातं. तर यासाठी गर्भाची वाढ होण्यासाठी दुग्ध सर्जन अवस्थेमध्ये दूध तयार करण्यासाठी हा प्रोटीनचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. तर अशा पद्धतीचे हे प्रोटीन्स आपल्याला जवळपास 43 ग्रॅम सोयाबीन मध्ये आपल्याला मिळते. आणि हे तेलामधून सुद्धा चांगलं ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतं. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे, याच्यामध्ये फॅट्स आहे, याच्यामध्ये खनिजे आहे, नंतर याच्यामध्ये फायबर सुद्धा आहे. म्हणजे फायबर्स म्हणजे याच्यात जे रेषेदार पदार्थ जे सांगितलेले आहे ते फायबर्स म्हणजे आपलं पोट साफ करण्याच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक असतं शरीरामध्ये आपल्याला जे बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, पोट साफ होत नाही, अशा वेळेस हे सोयाबीन पोट साफ करण्यासाठी सहज आपल्या शरीरावर विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतं. त्यासोबतच विविध खनिज पदार्थ याच्यामध्ये आहे. फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, लो आहे, झिंक आहे, मॅग्नीज आहे आणि तांब आहे. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचा रोल करणारे शरीरामध्ये असणारे खनिज हे या सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे की ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण बघतो आहे की दुधाचा अतिशय वाढमा असतो. इकडून तिकडून दूध असेलही तर ते विकले जातं. मग अशा वेळेस कॅल्शियमची कमतरता आपल्याला पुरुषांमध्येही दिसतं, स्त्रियांमध्येही दिसतंय. लहान मुलांमध्ये सुद्धा आढळते. कारण काय की त्यांच्या आहारामध्ये दूधजन्य पदार्थ नसतात आणि दुग्धजन्य पदार्थ नसल्यामुळे ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी सेकंडरी सोर्स आहे सोयाबीन. म्हणून आपल्याला सोयाबीनचा प्रचार करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि सोयाबीनचे विविध पदार्थ कसे बाजारात येतील त्याच दृष्टिकोनातून उत्पादन कसं त्याचं वाढेल हा सुद्धा एक महत्वाचा आपल्याला त्याच्यामध्ये प्रचार करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. नंतर आपण बघतोय की याच्यामध्ये जीवनसत्व कोणकोणती आहे. या जीवनसत्वामध्ये नायसिन आहे, थायमिन आहे, रायबोफ्लेविन आहे, पेंटोथेनिक आहे, पायरिजॉक्सिन आहे, असे विविध विटॅमिन्स याच्यामध्ये आपल्याला आढळून येते. तर आपण बघतो आहे की सगळ्यात महत्वाचा पुन्हा व्हिटॅमिन ए चा सगळ्यात मेजर सोर्स आपल्याला याच्यामध्ये सोयाबीन मध्ये दिसतो. आता सगळ्यात महत्वाचा व्हिटॅमिन ए चा तुम्हालाही माहितीये की आपल्याला वारंवार सांगितलं जातं की व्हिटॅमिन ए हे आपल्याला हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतं. आणि तुम्ही बघा की हिरव्या पालेभाज्या ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या फक्त आठवड्यातून एकदा बाजाराच्या दिवशी त्यांच्या घरामध्ये स्वयंपाकघरात येतात. परंतु एरवी मात्र त्या पालेभाज्या या फारशा आपल्या रोजच्या जेवणामध्ये 2 दिवसाच्या वर आठवड्यामध्ये राहत नाही. आणि मग ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध साथींचं असेल किंवा संसर्गजन्य आजार असतील हे पटकन व्यापक स्वरूपामध्ये अगदी फैलतात. तर अशा वेळेस आणि आता बघतो आहे आपण की पावसाळी सीझन मध्ये सुद्धा पालेभाज्या फारशा नसतात. मग अशा वेळेस पालेभाज्यांमध्ये जे सगळ्यात मेजर सोर्स जो जीवनसत्व अ चा आहे तो देण्यासाठी हे सोयाबीन सगळ्यात चांगला पर्याय आपल्याला आहे. कारण आपण बघतो की जीवनसत्व अ मुळे फक्त आपल्याला आपले डोळे आणि दृष्टीच चांगली होत नाही, तर त्यासोबतच शरीराच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचं आहे. पुनरुत्पादनासाठी सुद्धा, रिप्रोडक्शनसाठी सुद्धा बरेचदा मूल न होण्याचे सुद्धा बरेच जणांच्या प्रॉब्लेम्स असतात, अबॉर्शन्स होतात. अशा वेळेस त्या दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी सुद्धा हे सोयाबीन काम करू शकतं. नंतर विविध छातीचे जे आजार आहेत, आपण कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण बघतो आहे, की संसर्गजन्य आजारासोबतच खोकला, श्वसनाचे आजार असेल, चेस्टचे आजार असेल, हे आजार जास्तीत जास्त प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी किंवा त्या आजारांपासून दूर राहण्यासाठी
प्रयत्नशील आहोत. आणि म्हणूनच या कोरोनाच्या काळामध्ये सोयाबीन हा चांगला एक प्रकारचा आहारामध्ये पर्याय ठरू शकतो, जेणेकरून आपल्याला विविध जातीचे असणारे प्रतिकार शक्ती वाढविणारे असे आपल्याला सोयाबीन हा आपल्याला कामात पडू शकतो. नंतर आपण सगळ्यात महत्वाचं की दात आहे, केस आहे, हिरडे आहे, हे सुद्धा निरोगी ठेवण्यासाठी हे जीवनसत्व अ सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकाली वार्धक्य टाळण्यासाठी किंवा म्हातारपण लवकर न येण्यासाठी सुद्धा जीवनसत्व अ अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्हाला असं पुन्हा प्रत्येकालाच असं वाटतं की आपण स्वतः यंग नेहमी दिसावं किंवा म्हातारपण आपल्या लवकर येऊ नये किंवा वेगवेगळे जे थकवा किंवा जे जे त्यांचे ज्या काही वाईट गोष्टी आहे किंवा ज्या आपल्याला ज्याची भीती वाटते की आपलं कार्यक्षमता जी आहे ती कमी न होता आपण सदैव आपण अगदी तरुण राहिलं पाहिजे, कार्यक्षम राहिलं पाहिजे. यासाठी आपल्याला तारुण्य दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला सोयाबीन आपल्या आहारामध्ये घेणं अतिशय गरजेची आहे. आणि मग मात्र याचा जीवनसत्व अ चा अभाव जर असेल तर मात्र आपल्याला विविध पर्याय रात्री दिसणार नाही, सर्दी पडसे वारंवार होतील, तुम्हाला भूक लागणार नाही किंवा उत्साह येणार नाही कुठल्याही कामाला, दात किडतील, हिरड्या सुजतात, त्वचेला सुरकुत्या पडतात. तर अशा पद्धतीचे हे सगळे डिफिशियन्सी जे आहे जीवनसत्व अ चे आहे. आणि जीवनसत्व अ चा उचित स्रोत या विभिन्न व्हिटॅमिन्सच्या याच्या माध्यमातून तुम्हाला मिळतं. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक मिनिट जे आहे सगळ्यात महत्वाचं की आपल्याला प्रोटीन्स जे आहे हे आपण मी कंपॅरेटिव्हली सांगितले की प्रोटीन्स तुम्हाला सोयाबीनमध्ये आहे. पण सोयाबीनच्या व्यतिरिक्त जर प्रोटीन्स आपण बघितलं तर बाकीच्या ह्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहे हे तुम्ही बघून घ्या. अंड्यामध्ये 95 आपल्याला प्रोटीन्स त्याच्यामध्ये एनपीयू दिसत आहे. गाईच्या दुधामध्ये 90 आहे. सोयाचा आटा जर केला तर 60 ते 70 आहे. आणि जर तो त्याच्यामध्ये जर हे नसेल ऑइल ऑइल फ्री असेल तो आटा तर त्याच्यामध्ये सुद्धा तितकंच. तिळामध्ये आपल्याला प्रोटीन्स 50 दिसून येतं. तांदळाच्या पावडर पासून 67 दिसून येतं. रागीमधून आपल्याला 56 मिळतं आणि मक्यापासून सुद्धा 54 प्रोटीन्स याच्यामध्ये अवेलेबल असतं. आता आपण जर कंपेअर केलं तर आपण तृणधान्य किंवा कडधान्याशी जर तुलना जर केली तर याच्या दुप्पट हे जे आहे सोयाबीनमध्ये आपल्याला प्रथिनं दिसून येतं. आणि आपण बघायचं याच्यामध्ये शेंगदाणा मी टाकलेला नाहीये, पण शेंगदाण्याच्या प्रथिनांपेक्षा दुपटीने प्रथिनं या सोयाबीनमध्ये आढळतं. आणि तुम्ही बघा की शेंगदाणे सुद्धा किती महाग आहे आणि सोयाबीनचा भाव किती आहे हे सुद्धा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सोयाबीन मधलं प्रथिनं जे मिळणारे आहे ते आपल्याला अतिशय स्वस्त आहे. अंड्यातले प्रथिने जर बघितले तुम्ही तर ते तिप्पट जे सोयाबीनच्या याच्यामध्ये आपल्याला आढळतं. जर प्रोटीन्स आपण जर प्रत्यक्ष आपल्या शरीरामध्ये जर घ्यायचे असेल तर. तर अशा पद्धतीचे हे प्रोटीन्स जे आहे याची कंपॅरेटिव्हली जर किंमत केली तर अतिशय वाजवी आणि गरिबास परवडणारी असल्यामुळे या प्रथिनांची गुणवत्ता अंडी, दूध, मांस याबरोबर आपण होऊ शकते आणि मात्र पर्यायाने गरिबास सुद्धा परवडणारी असते. त्यानंतर आपण बघतो आहे की या चांगल्या गुणवत्तेच्या प्रथिनांपेक्षा सोबतच सोयाबीनमध्ये ग्लायसिन आणि ट्रिप्टोफॅन आणि लायसिन असे अमायनो आवश्यक असणारे अमायनो ऍसिड्स आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाचा स्रोत आहे. सगळ्यात महत्वाचा जो आहे तो स्रोत हा जो आहे की प्रोटीन्स वनस्पतीजन्य प्रोटीन्स तर आहेच, पण त्याचसोबत त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड जे आहे ते सर्वात महत्वाचा स्रोत आहे. ज्या याच्यामध्ये ग्लायसिन आणि ट्रिप्टोफॅन जे आहे हे जे आहेत याच्या ग्लायसिनच्या याच्यामुळे कमतरतेमुळे आपण बघतोय की त्वचा विकार होतो. पेलाग्रा नावाचा आजार होतो. ज्याच्यामध्ये बरेचदा आपण बघतो की जे मजूर कंटिन्युअस उन्हामध्ये काम करतात त्यांच्या शरीरावरची त्वचा ही काळवंटे किंवा सालं निघतात. तर अशा वेळेस या ग्लायसिनची डिफिशियन्सी त्यांच्या आहारामध्ये असते तेव्हा ती त्वचे अगदी काळी पडते किंवा त्याच्यावरचे सालं निघतात. तर अशा वेळेस हे प्रथिने असणारं सोयाबीन त्यांच्या आहारामध्ये असेल तर निश्चित स्वरूपामध्ये अशी कुठलाही पेलाग्रासारखं हे येणार नाही. आणि गरीब लोकांमध्ये आपण बघतो आहे की मजूर वर्गामध्ये आहे की अशा पद्धतीचा त्वचेचे विविध आजार आपण प्रामुख्याने दिसून येतात. म्हणून सोयाबीन तसं सोयाबीन मध्ये सगळ्यात जास्त तेल त्याच्यापासून काढलं जातं कारण त्याच्यामध्ये फॅट्स जास्त आहे. आणि हे फॅट जे आहे हे अतिशय चांगल्या दर्जाचे आहे. सॅच्युरेटेड स्निग्ध पदार्थ म्हणून म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये आवश्यक असणारे फॅटी ऍसिड जे आहे ते सुद्धा भरपूर आहे.
म्हणजेच माशाच्या तेल आपण म्हणतो ना की कॉड लिव्हर ऑइल जे आहे ते अतिशय चांगलं असतं, व्हिटॅमिन ई युक्त असतं आणि व्हिटॅमिन ई जे आहे हे आपल्याला हृदयविकार दूर करण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचा रोल असतं आणि त्या तेलाच्या माशाच्या तेलाच्या दर्जा इतकंच सोयाबीनचं तेल सुद्धा तितकंच पोषक आहे. म्हणजेच आपण यासोबतच आपण जर विचार केला तर या सोयाबीन मध्ये कॅल्शियम सुद्धा आहे, लोह आहे, स्फुरत आहे, जस्त आहे आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी सुद्धा तुम्हाला अन्न पचन सुलभ करण्यासाठी विद्राव्य असं तंतुमय पदार्थ सुद्धा यामध्ये आपल्याला मिळतात. त्यासोबत आपण बघतो आहे की जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई हे सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. असे सोयाबीन विविध पोषक घटक असणारे आपल्याला आढळतात. त्याच्यासोबतच आपण बघतो हे की फायटोएस्ट्रोजन नावाचं जे आयसोफ्लेव्हन्स नावाचं एक फायटो रसायन आहे, ज्यामुळे मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी सुद्धा स्त्रियांना अतिशय महत्वाचा रोल करतं. स्त्रियांमध्ये याच्या अभावामुळे म्हणजे एस्ट्रोजनच्या अभावामुळे बरेचदा कर्करोग जो होतो स्त्रियांमध्ये, स्तनाचा कर्करोग होतो किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा कर्करोग होतो, ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे बद्धकोष्ठताचा जो प्रॉब्लेम होतो आणि जर आपण बघतोय की सगळ्यात मूळ कारण जे आहे पोट साफ न होणे, त्यात जर न झालं त्यापासूनच विविध आजारांची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते. म्हणून हे सोयाबीन मध्ये सगळ्यात महत्वाचं एस्ट्रोजनच्या प्रभावामुळे होणारं जे काही विविध घातक रोग आहे त्याला टाळण्याचं काम हे आयसोफ्लेव्हन्स नावाचं फायटोरसायन करतं. म्हणून आपल्याला सोयाबीनचा वापर आपल्या रोजच्या आहारामध्ये घेणं फार गरजेचं असतं. त्यासोबतच लिथासिन नावाचं जे स्नायू बळकट करण्याचं जे काम आहे ते सुद्धा सोयाबीन हे करतं. म्हणजेच आपल्याला या सगळ्या जे विविध लाभ जे आहे हे आपल्याला कमीतल्या कमी खर्चामध्ये आपण हे सगळे फायदे विविध पदार्थाच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर आपण बघतो आहे की याच्यामध्ये कोणकोणते कार्बोहायड्रेट्स जे काही पदार्थ आहे फॅट्स मध्ये तर ते हे सगळे याच्यामध्ये विविध आहे. सोयाबीनमुळे आता कोणकोणते आपल्याला स्वास्थ्यासाठी कोणकोणते महत्वाचे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. दुग्ध शर्करा जे आहे तर त्याच्यामध्ये डायबेटिक पेशंट जर असेल तर त्याला डायबेटिक पेशंटसाठी इन्शुलिन तयार होण्यासाठी अडथळा निर्माण करणे किंवा त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम हे आपलं सोयाबीन करतं. डायबेटिक पेशंट हार्ट पेशंटसाठी कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचं काम हे करतं. त्यानंतर एखादा जर काय म्हणतात त्याला की म्हातारा व्यक्ती असेल किंवा एक 50 नंतर मात्र हाडाचे विविध प्रॉब्लेम्स येतात. अशा वेळेस हे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी अस्थि दौर्बल्यता काम करण्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे कॅल्शियमचा हा हे करत असतं. तर आपल्याला कॅल्शियमच्या दृष्टिकोनातून सुद्धा सोयाबीन अतिशय महत्वाचा पर्याय आपल्याला आपण घेऊ शकतो. आपण बघतोय की वाढत्या मुलांमध्ये शोषणाचे प्रमाण हे जास्त असतं, परंतु जसं वय आपलं वाढतं तसं तसं आपल्याला शोषणाचं प्रमाण हे कॅल्शियमचं कमी होत जातं. वयाच्या 50 नंतर मात्र सोयाबीन जर आपण सुरुवातीपासूनच्या आहारामध्ये असेल तर निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये साठा होऊन आपले हाडं चांगल्या तऱ्हेने मजबूत राहतात आणि मग मात्र पुढे जाऊन आपल्याला जरी शोषण होत असेल तरी आपल्याला कुठलीही अडचण जात नाही. म्हणून हे सोयाबीन आपल्याला जरी दुधाचे पदार्थ दूध नसेल तरी सुद्धा अंडी प्राणीचे पदार्थ जर आपल्या शरीरात आपल्या आहारामध्ये नसतील परंतु सोयाबीन हे 20 ते 25 ग्रॅम आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये जर घेतलं तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही. आणि जर कॅल्शियम जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर दात आणि हाडं यांची योग्य वाढीसाठी सुद्धा किंवा मजबूतीसाठी सुद्धा आपल्याला तिथे कुठेतरी कमी होईल आणि गर्भाची वाढ असेल, गरोदरपणामध्ये स्त्रियांचं आरोग्य असेल त्या जखमा भरून निघण्यासाठी सुद्धा आपल्याला हे कॅल्शियमची कुठेतरी कमतरता जाणवेल आणि मग मात्र त्या विविध अडचणी आपल्याला लक्षण दिसायला लागतील. आपला चेहरा फिकट दिसावा लागेल, फिकट दिसेल, नंतर लवकरच थकवा येईल, आळशी राहील, सुस्त आणि बरेचदा ह्या गोष्टी आपल्या आहारामधून कुठेतरी कमतरता असते. परंतु आपण मात्र आपल्या वयाचा असेल किंवा आपल्या शरीराचा, आपल्या सवयीचा, स्वभावावर आपण दोष देऊन आपण असं समजतो की त्याचा स्वभावच सुस्त आहे, तो एकदमच थंडा माणूस आहे, त्याला काहीच उत्साह नाही आहे, त्याला काहीच करायचं नसतं असं म्हणून आपण त्याला दोषारोपण करतो. परंतु याच्या पाठीमागे कुठेतरी आहारामध्ये असणारी कमतरता, त्याच्या शरीरामध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता कारणीभूत ठरत असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. बरेचदा आपण सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे जर कॅल्शियमची कमतरता त्याच्यामध्ये असेल तर तो जेवताना त्याच्या कपाळावर जर भरपूर घाम येत असेल अगदी तर तेव्हा असं समजायला हरकत नाही नॉर्मल वातावरणामध्ये सुद्धा
की त्याला कॅल्शियमची कमी आहे. आणि प्रामुख्याने पुरुषांच्या कपाळावर भरपूर घाम असा अगदी नॉर्मल टेम्परेचर मध्ये पण दिसतो. तर अशा वेळेस आपण कॅल्शियमची कमतरता आहे असं समजून त्याला सोयाबीन युक्त आहार आपण सजेस्ट करायला पाहिजे. त्याशिवाय आपण थंडीत सुद्धा घाम येतो किंवा हाडं ठिसूळ असतात, दात किडतात किंवा छाती सारखी सारखी धडधड करते, हातापायाला वाताचा त्रास असतो, झोप लागत नाही, चिडचिड होते. तर अशा वेळेस सुद्धा आपण कॅल्शियमचा डोस शरीरामध्ये देणं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे खनिज जे आहे, बी कॉम्प्लेक्स असेल, कॅल्शियम असेल, हे डेली तुम्हाला घ्यावे लागतात. त्याच्यासोबत जीवनसत्व क सुद्धा आवश्यक असतं. आणि कारण हे जे आहे हे पाण्यात सोल्युबल आहे आणि हे आपल्या शरीराच्या रोजच्या पेक्षा व्यतिरिक्त जास्त जरी असेल तर शरीराच्या बाहेर फेकल्या जातात. बाकी आपल्याला ते स्टोअर करून आपल्या शरीरामध्ये ठेवल्या जात नाही. म्हणून आपल्याला बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी हे आपल्या रोजच्या आहारामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर मग अन्न पचत नाही किंवा लूज मोशन्स होतात, दात उशिरा येतात आणि दात वेडेवाकडे सुद्धा येतात किंवा विविध छातीचे किंवा पोटाचे आपल्याला आजार होतात. असे हे आपल्याला कॅल्शियमच्या डिफिशियन्सीनी. नंतर आपण बघितलं आहे की मेन्स्ट्रुएशन सायकल जी आहे ती स्टॉप जेव्हा होते, तेव्हा सुद्धा आपल्याला विविध सिम्प्टम्सला फेस करावे लागतात. ते सिम्प्टम्स फेस करण्याचं जे काही असतं किंवा खूप उष्ण वाटणे किंवा खूप घाम येणे किंवा खूप धडधड करणे, झोप न येणे, हे सगळे विविध प्रॉब्लेम्स लेडीजला येतात. जर हे प्रॉब्लेम्स मधून फेस जर करायचे नसतील तर निश्चितपणे तिने 40 पासून तरी निदान किमान तिने तिच्या ह्याच्यामध्ये आहारामध्ये सोयाबीन घ्यावायला पाहिजे. कॅन्सर असेल त्याचा सुद्धा प्रॉब्लेम हा होतो. सगळ्यात महत्वाचं आहे की हे अमायनो ऍसिड जे आहे, हे प्रोटीन जे आहे बाकीच्या याच्यामध्ये किती आहे हे मी तुम्हाला कंपॅरेटिव्हली दाखवते आहे की याच्यामध्ये जितके व्हिटॅमिन्स जे आहे, जितके थायमिन, ज्या गोष्टी सगळ्या सोयाबीन मध्ये आहे, या ऍज कंपॅरेटिव्ह तुम्ही बघा की तुरीची डाळ आहे, चण्याची डाळ आहे, मुंगाची आहे आणि उडदाची डाळ आहे. या सर्व डाळींमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल की हे जे प्रोटीन्स आहे, हे जे फॅट्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, याच्यामध्ये कॅलरीज बघा सगळ्यात पेक्षा जास्त आहे. कॅल्शियम सगळ्यात जास्त प्रमाण याच्यामध्ये सोयाबीन मध्ये आढळतं. फॉस्फरस सगळ्यात जास्त आहे. आणि त्याच सोबत आहे आयर्न सुद्धा आपल्याला सगळ्यात जास्त देतं. थायमिन हे जे आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. जेव्हा नाक आणि नाकामध्ये बारीक फोडं यायला लागतात किंवा तोंडामध्ये कापल्या जातात, ओठ कापल्या जातात, तेव्हा थायमिनची डिफिशियन्सी असते. तळपायाला भेगा असतात, ही सुद्धा थायमिनची डिफिशियन्सी असते. तर या डिफिशियन्सीचा सोर्स चांगल्या तऱ्हेने थायमिनचा याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच हे सगळे जे जीवनसत्व, पोषक तत्व आहे, हे आपल्या शरीरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही बघता की इतर डाळींमध्ये मात्र तेवढं नाही आहे. म्हणूनच हो, ओके. हो. प्रोटीन्स आणि अमायनो ऍसिड जे आहे हे सुद्धा याच्यामध्ये प्रोटीन्स आपल्याला हे सगळे जे आहे उडद दालमध्ये तुम्हाला दिसत नसेल तर उडद दालमध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता. आणि ऍज कंपेअर सुद्धा तुम्ही करू शकता इतर डाळींपेक्षाही प्रोटीन्स आणि इतर व्हिटॅमिन्स हे सोयाबीन मध्ये किती जास्त प्रमाणात आहे. म्हणून आपल्याला सोयाबीनचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया की हे जे खनिज तत्व जे आहे, म्हणजे कॅल्शियम जे आहे, फॉस्फरस आहे, हे अतिशय महत्वाचा रोल करणारं आहे. कुपोषणासाठी सुद्धा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम दर्जाचं प्रथिनं, ओमेगा फॅटी ऍसिड्स, नंतर आपण बघतोय की कॅल्शियम सुद्धा त्याच्यामध्ये किती आहे, फॉस्फरस आहे, लोह आहे आणि त्याचे जे विविध पदार्थ तुम्हाला दाखवलेले आहे सोयाबीन पासून जे काही तयार होतात आहे. आणि त्याशिवाय इतर जे आहे मूग आहे, उडीद आहे, तुवर आणि चना डाळ याच्यामध्ये बघा तुम्ही ऍज कम्पेअर टू किती कमी आहे. तर अशा पद्धतीचे विविध आपण सोयाबीनच्या पदार्थांपासून कॅल्शियमचा फायदा आपण घेऊ शकतो, फॉस्फरसचा घेऊ शकतो, आयर्नचा सुद्धा आपण घेऊ शकतो. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की लोह सुद्धा, जीवनसत्व कॅल्शियम यावर तर मी तुम्हाला सांगतेच आहे. पण लोह सुद्धा, कारण हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आपण बघतोय की या काळामध्ये कोरोना पिरियडमध्ये ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लोह आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी अतिशय जास्त असणं किंवा एक सामान्य पातळीवर असणं खूप गरजेची होती. कारण आपण बघतोय की आपल्या शरीरामधील जे काही लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रथिन आहे किंवा लोह आहे, या दोन घटकांनी मिळून आपल्याला तयार होतं. आणि ह्या लाल पेशी ज्या तयार होतात त्या साधारणतः आपल्या 100 ml रक्तामध्ये 15 ग्रॅम हिमोग्लोबिन असतं आणि प्रत्येक ग्रॅम मध्ये 3.5 मिलीग्रॅम लोह असतं. आणि हे शरीरामधलं 4 ते 5 ग्रॅम लोह जे आहे हे 60 ते 70% हिमोग्लोबिन मध्ये जातं. म्हणून आपल्याला
आपल्या हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्याला रोजच्याच आहारामध्ये हिमोग्लोबिन युक्त असं आहार, लोहयुक्त असा आहार आपल्याला घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्या शरीरामधून मळाच्या स्वरूपामधून, घामाच्या स्वरूपामधून, पित्तरसाच्या स्वरूपातून शरीराच्या बाहेर लोहतत्व निघून जात असतं. म्हणजे आपली लेवल रोजच कमी होत जाते. जर घाम आला, खूप आपण गरमीमध्ये काम करत असेल, उष्ण याच्यामध्ये वातावरणामध्ये काम करत असेल, तर मात्र आपल्या शरीरामध्ये लवकरच लोहाची लेवल कमी होऊन जाते. म्हणून जर कष्टी काम असेल, कार्य असेल, अति उष्ण वातावरणामध्ये काम करत असेल, त्याला लोह हे जास्त त्याच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोहयुक्त आहार घ्यायला पाहिजे. आणि हे जीवनासाठी लोह इतकं आवश्यक असताना सुद्धा आपण तितकं फारसं लक्ष देत नाही आणि आपण रोजचा जो डेलीचा आपला आहार आहे, वरण भात भाजी पोळी आहे, मग ती भाजी आपल्या आवडीची निश्चित स्वरूपामध्ये असते आणि मग ही भाजी आपल्याला खरोखर त्याच्यामध्ये लोह आहे का, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वनस्पतीच्या पदार्थामध्ये असतं किंवा प्राणीच्या पदार्थामधून असतं. प्राणीचे पदार्थ फारसे कोणी जर शाकाहारी असेल तर ते खाणार नाही. मग शाकाहारी व्यक्तीसाठी चांगला सोर्स देणारं हे सोयाबीन आहे आणि हे प्रत्येक पेशीमधून प्राणवायू, लोह जे आहे प्रत्येक पेशीमध्ये जे काही प्राणवायू पुरवला जातो आणि आपल्या पेशीमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर नेला जातो आणि हे सगळ्यात महत्वाचं काम जे आहे हे हेम या नावाच्या प्राणवायू वाहून नेण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते आणि याच्यासाठी या लोहाला ताण सहन करण्याची किंवा रोगांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं लोह हे कार्य करतं आणि याचसाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये सोयाबीनच्या याच्यातून म्हणजे आता जर सोयाबीनच्या हिरव्या शेंगा आल्या असतील त्याचे सुद्धा तुम्ही विविध वडे असेल उसळ, मी पुढे तुम्हाला पदार्थ सांगणार आहे की कोणकोणते पदार्थ आपण त्याच्या माध्यमातून खाऊ शकतो, विविधता आणू शकतो. इव्हन त्याच्यामधून आपण विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो, त्याच्यामधून उद्योग निर्मिती करू शकतो आणि चांगले पदार्थ विक्रीसाठी केल्यामुळे आर्थिक अर्थार्जन सुद्धा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीचं आपण रक्तक्षय टाळण्यासाठी सुद्धा, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा, आपल्या शरीरात शारीरिक श्रमांनी जो काही दम लागतो तो दम लागल्याचा टाळण्यासाठी सुद्धा आपण हे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे विविध पदार्थाच्या माध्यमातून आपण सोयाबीन वापरणार आहोत. त्यानंतर आपण बघतो आहे की साधारणतः किंमत कशी आता त्याची, की सोयाबीनचा आटा असेल तर त्याचं पहा तुम्ही किंमत, मुंगफलीचे दाणे बघा, डाळी बघा, अंडी बघा, ह्याचे सगळ्यांचं जे प्रोटीन्स मिळणारं प्रोटीन्स पहा तुम्ही, सोयापासून 40 मिलीग्रॅम प्रोटीन्स मिळतं आणि त्याची किंमत मात्र 30 रुपये आहे आणि ऍज कम्पेअर टू इतर जर तुम्ही बघितलं त्याची किंमत बघा, त्याचे मिळणारं प्रोटीन्स बघा आणि त्याची प्रोटीनची असणारी व्हॅल्यू बघा. तर ही व्हॅल्यू जर तुम्ही ती मार्केटमधून जर तुम्ही मांस मच्छी विकत आणून जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामधनं मिळालेलं प्रोटीन्स किती रुपयात पडतं आणि आपल्याला सोयाबीन पासून किती रुपयात आपल्याला ते प्रोटीन्स प्राप्त होतं. आणि नुसतं प्रोटीन्सच नाही तर विविध पोषक तत्व आपल्याला याच्यामधून प्राप्त होते. म्हणून आपल्याला सोयाबीन रोजच्या याच्यामध्ये वापर करायचा आहे. मग आता सोयाबीनचा वापर कसा करायचा आहे, का करायचा आहे, हे का करायचं आहे हे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं आणि ते किती आवश्यक आहे हेही सांगितलं आणि ग्रामीण स्तरामध्ये जिथे इकॉनॉमिकली त्यांचं आर्थिक स्तर जो आहे तो कमी असल्यामुळे त्यांना आपण जास्तीत जास्त याच्यासाठी उद्युक्त करणं अतिशय गरजेचं आहे कारण त्यांना ते परवडणारं आहे. म्हणून हे सोयाबीन आपल्याला वापर करत असताना मात्र त्याच्यावर हे करणं, प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं आहे. ती प्रक्रिया केल्याशिवाय आपण ते वापरू नये कारण आपण बघतो आहे की त्याच्यामध्ये असणारं जे काही काय विषाक्त पदार्थ जो आहे तो आपल्याला बाजूला केल्याशिवाय आपण तो वापरू शकत नाही आणि यासाठी आपल्याला सोयाबीनवर प्रक्रिया करण्यासाठी साफ करायचं आहे. मग त्याच्यामध्ये सिल्का हा जो असतो किंवा साल जी असते ते साल काढायसाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा भिजवायचं आहे आणि मग जवळपास अर्धा तास ते कंटिन्युअस उकळायचं आहे. उकळल्यानंतर ते थंड पाण्यामध्ये डायरेक्ट काढायचं, पाणी काढून घ्यायचं, थंड पाणी टाकायचं, एकदम थंड पाणी टाकलं की काय होतं त्याच्यावरची डाळीवरची साल ही जी आहे ती साल जी आहे ती पटकन सुटून जाते आणि साल सुटल्यामुळे ती साल विरहित अशी डाळ तयार होते आणि मग ती सुकून घ्यायची आणि डब्यामध्ये भरून ठेवायची. जर तुम्हाला लगेचच्या लगेच दूध वगैरे करायचं असेल, त्याच्यापासून पदार्थ करायचे असतील तर आपण ओली डाळीपासून करू शकतो. अन्यथा आपल्याला विविध माध्यमातून त्याचा वापर करायचा असेल तर ती उकळलेली आणि सुकवलेली डाळ जी आहे, साल काढलेली डाळ आहे
की भरून ठेवून जसं जसं लागतं तसं तशी आपण त्याच्यामध्ये मिक्स आपण करू शकतो किंवा ती डाळ पॅक करून ठेवू शकतो. परंतु आटा जर आपण केला तर मात्र आपल्याला लवकरात लवकर संपवायचा असतो. त्याला हवेशी संपर्कात येऊ द्यायचं नसते. अगदी पॅकिंग मध्ये ठेवायचं असते, कारण याच्यामध्ये फॅट्स असल्यामुळे हवेशी संपर्कात येऊन परत त्याच्यामध्ये विषाक्त पदार्थ तयार होतात आणि त्यामुळे काय होतं की खवट वास त्याला लागतो आणि पुन्हा ते खराब होतं. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपण डाळ करून ठेवून ती विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करू शकतो, प्रक्रिया केलेली, किंवा त्याचा वापर सुद्धा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीचं हे विविध मज्जा संस्था आहे किंवा हृदय संस्था आहे, असा सोयाबीन मधलेला जो सोया लिसिथिन जो आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रतिकार शक्ती वाढवणारा, शक्ती निर्माण करणारा असा हा सोयाबीन मधला घटक आपल्याला या माध्यमातून, या प्रक्रियेतून उपयोग करायचा आहे किंवा विविध पदार्थांच्या माध्यमातून आपल्याला करू शकतो. त्यानंतर आपण बघतो आहे की सगळ्यात महत्वाचं दूध तयार करणं. आणि तुम्हाला सगळ्यात हे लक्षात घ्या की हे दूध जेव्हा तयार करतो आपण, तर हे दूध तयार करताना आपल्याला याच्यापासून विविध पदार्थ निर्मिती करता येते. म्हणून सगळ्यात महत्वाचं की दूध तयार करताना कशा पद्धतीने करायचं आहे. आणि मी मुद्दाम हे सांगते की दूध करायसाठी आज मशिनरी आहे, सोया मिल्कची मशिनरी आहे, CIC भोपाळकडे अवेलेबल आहे. जवळपास ते पूर्ण युनिट 2.5 लाखाचं आहे. इकडे सोयाबीन टाकल्यानंतर लगेच तिथून दूध तयार होतं. परंतु प्रत्येकच आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतकरी हा 2.5 लाखाची मशीन घेऊ शकते का हो? आणि मला सांगा, जो दूध जे करण्याची मशीन आहे त्याच्यामध्ये काही कपॅसिटी त्याची काही कमी नाहीये. तुम्ही त्याला त्याच्यामध्ये जवळपास 10 किलो सोयाबीन टाकाल तेव्हा ते दूध मशीन आपण काढू शकतो. आणि एवढं दुधाचं प्रोसेसिंग करणं किंवा त्याला विक्रीसाठी अवेलेबल असेल तरच तो वापर करू शकेल, अन्यथा नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गटाला जर उद्योग सुरू करण्यासाठी ती मशीन असेल, परंतु पर्याय म्हणून माझ्या घरच्या घरी जर मला त्या सोयाबीनचा वापर करायचा असेल, तर मला असं वाटतं की मॅन्युअली आपण सोयाबीनचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्याच्यापासून दूध कसं बनवायचं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवा तुम्ही की ती आपण साल काढलेली जी सोयाबीनची डाळ आहे, ती डाळ घ्यायची आपल्याला. ती भिजवलेली डाळ असेल तर ती पण चालते, मग ती, किंवा साल काढलेली डाळ असेल त्याच्यात एवढंसही साल एवढंसही असता कामा नये. अशी डाळ ती आपल्याला गरम पाण्यामध्ये चांगल्या तऱ्हेने पाणी टाकून बारीक करायची आहे मिक्सर मधून. सपोज माझी मी भिजवलेली डाळ आहे ती 1 वाटी असेल तर त्याच्यामध्ये साधारण 3 वाट्या पाणी टाकून आपल्याला ती मिक्सर मधून अगदी बारीक, अगदी अशी पेस्ट सारखी, बिलकुल हाताला एवढासाही डाळीचा कण लागणार नाही अशी ती मिक्सर मधून आपल्याला बारीक करायची आहे. आणि मग मात्र ती बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये 6 ते 7 पट पाणी त्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे सपोज मी 1 वाटी डाळ घेतली, त्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी घातलं आणि मिक्सर मधून बारीक केलं. मग मिक्सर मधून 3 वाट्या पाणी घालून जेव्हा बारीक करते, त्याच्यामध्ये बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा 7 ते 8 वाट्या पाणी त्याच्यामध्ये घालून ते डायल्यूट करायचंय, पातळ करायचं आहे. आणि मग मात्र ते पातळ केल्यानंतर ते गाळून घ्यायचंय. कळलं का? की ते मिक्सर मधून आपल्याला बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ते 8 वाट्या पाणी घालून ते डायल्यूट, म्हणजे ते द्राव्य असं पातळ स्वरूपामध्ये करून मग ते आपल्याला एक छोटासा पातळ मस्लिन सिल्कचा कापड असो किंवा धोतराचं पांढरं असं पातळ कापड असो, ते कापडामधून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर ते दूध जे आहे, म्हणजे ते दूधच आहे सरळ म्हणायला हरकत नाही, ते आपल्याला सरळ सरळ उकळायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं उकळण्याची आपण स्टेज बघा, की जेव्हा ते आपण उकळायला ठेवतो तर कंटिन्युअस आपल्याला स्टेअर करायचं आहे चमच्यानी. कारण त्याच्यामध्ये जे बारीक जे छोटे छोटे कण असतात, ते कण जे उकळताना पाण्यामध्ये फुगतात, शिजतात, तर फुगतात आणि फुगल्यानंतर ते तळाशी जाऊन बसतात. आणि जर अशा वेळेस जर आपण ते त्याला जर घोटलं नाही तर ते तळाशी जाऊन बसल्यानंतर ते मिक्सरमध्ये तळाशी जाऊन बसल्यानंतर ते आपल्याला चिटकून पडून मग ते बुडाशी लागतात. आणि मग बरेचदा काय होतं की बुडाशी लागल्यामुळे जळतं आणि त्याचा स्मेल मग त्या दुधाला येतो. म्हणून आपल्याला सतत आपल्याला ढवळायचं आहे. आणि ढवळताना आपल्याला कंटिन्युअस ढवळत असताना तिथे फेस येतो. जेव्हा सुरुवात असते ना तेव्हा फेस होतो वरती, पृष्ठभागावर फेस असतो. पण जेव्हा ते दूध व्हायला लागतं तेव्हा तो वरचा पृष्ठभागावरचा फेस नाहीसा होतो. आणि जेव्हा फेस नाहीसा होतो तेव्हा आपण समजायला हरकत नाही की आपलं दूध तयार झालं. कळलं का? की फेस नाहीसा होईपर्यंत आपल्याला घोटायचं आहे आणि फेस नाहीसा झाला की आपलं दूध झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. वरचा गाळलेला जो भाग असतो, तो चोथा जो असतो त्याला ओकारा म्हणतात. त्या ओकाऱ्यापासून, म्हणजे त्या चोथ्यापासून आपण गुलाबजाम, बिस्किट्स, असं शिरा, हलवा असं करू शकतो. आणि छानलेल्या दुधापासून आपण चहा सुद्धा, कॉफी सुद्धा, दही सुद्धा, श्रीखंड सुद्धा करू शकतो.
आणि तुम्हाला लक्षात पण येणार नाही, जर तुम्हाला सांगितलं नाही, तुमच्या नजरेच्या आड जर केलं, तर तुम्ही सहजतेने त्याची लस्सी खूप छान पिऊ शकता. त्याचं तुम्ही दही छान खाऊ शकता. त्याला थोडंसं दह्याचं विरजण जर लावलं, तर त्याचं छान दही बनतं. त्याच्यानंतर त्याला जर घोटलं, तर त्याचं ताक होतं. तर अशा वेळेस आपण बघतोय, की ग्रामीण क्षेत्रामध्ये बरेचदा कुठला कार्यक्रम असतो किंवा एखादा सण असतो. अशा वेळेस जर ताक मिळालं नाही, तर हे सोयाबीन त्या स्त्रीला, जर त्या गृहिणीला जर त्याच्याबद्दलची माहिती असेल, त्याबद्दल जर तिने प्रशिक्षण घेतलं असेल, ज्ञान असेल, तर ती तो सण चांगल्या तऱ्हेने सगळे अगदी पदार्थ करून साजरा करू शकते. तिचं कुठेही अडणार नाही. इतकी अगदी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक जे आहेत तो आहे. म्हणजे पोषक तत्व सुद्धा तुम्हाला मिळेल, तुम्हाला विविधता सुद्धा त्या पदार्थाची खाता येईल. तर अशा पद्धतीचं आपल्याला 15 ते 20 मिनिटं ते उकळायला लागतं आणि 15 ते 6 ते 8 लिटर त्याच्यामध्ये पाणी, म्हणजे आता जे सांगितलं आहे, की 1 वाटीपासून जर आपण बघितलं तर 7 ते 8 वाट्या आपल्याला हे होतं आणि 1 किलो सोयाबीनपासून 12 लिटर दूध तयार होतं. आता 1 किलो सोयाबीनपासून 12 लिटर जर दूध तयार होत असेल, तर तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जर सांगायचं असेल, तर पहिल्यांदा सुरुवातीला एकदम सोयाबीनच्या पेक्षाही अर्धा लिटर असेल, 1 पाव तुम्ही सोयाबीन घ्या. 1 पाऊंड सुद्धा तुम्हाला 3 लिटर दूध मिळू शकतं आणि 1 पाव तुम्ही साधं दूध घ्या. पहिल्यांदा तुम्ही दुधाचं पासून जर दही करायचं असेल, तर साधं दूध आणि सोयाबीनचं दूध हे एकत्र करायचं आणि त्याला थोडंसं दह्याचं विरजण, थोडं कोमट असू द्यायचं आणि थोडंसं त्याला दही चम्मचभर घालायचं आणि उबदार ठिकाणी झाकून ठेवून द्यायचं. छानपैकी दही तयार होते. मग त्याच्या दह्याचं तुम्ही त्यालापैकी पुढे जाऊन कापडामध्ये सुद्धा त्याला बांधू शकता. मी तुम्हाला पुढे पण सांगते, की साधारणतः या सोया दूधपासून कसे पदार्थ तयार होतात. अ, आता हे जे आहे ते या पदार्थांपासून तुम्हाला सांगितलं, की विविध पदार्थ त्याच्यामध्ये गाईचं दूध आणि सोयाबीनचं दूध याच्याशी सुद्धा कंपेअर केलेलं आहे, की कसे पोषक तत्व याच्यामध्ये असतात. गाईच्या दुधामध्ये कोणकोणते असतात आणि सोयाबीनच्या दुधामध्ये कोणते असतात. तर त्याला अगदी पुरेपूर असं असणारं जे सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त आयर्न जे आहे, हे आपल्याला सोयाबीनमध्ये सगळ्यात प्रचूर मात्रेमध्ये दिसून येतं. म्हणजे जिथे लोहाची डिफिशियन्सी एखाद्या व्यक्तीमध्ये असेल, हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल, त्याचं होत नसेल पूर्णतः हिमोग्लोबिन लेवल, तर त्याला आपण ही गोष्ट सजेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया, की आता पदार्थ जे आहे ते. अ, सोयाबीनचं प्रसंस्करण, दुग्ध पदार्थ आणि 1 मिनिटं. आता तुम्हाला दाखवायचंय, की सोयाचं श्रीखंड. सोयाबीनचं श्रीखंड जे आहे ते आपल्याला करताना मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की सोयाबीनचं दूध कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं. मग सोयाबीनचं दूध तयार करताना त्याच्यामध्ये जर आपल्याला दही करायचं असेल, तर साधारणतः अर्धा भाग हा आपल्या नेहमीच्या रेग्युलर दुधाचा ठेवायचा, एक भाग आपण सोयाबीनच्या दुधाचा ठेवायचा आणि दोन्ही दूध एकत्र करून त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला छोटंसं चम्मच दही लावून टाकून आपण त्याला ते सेट करून ठेवायचं झाकून अगदी कोमट जागेमध्ये, उबदार जागेमध्ये. मग ते 3 ते 4 तासामध्ये छानपैकी दही तयार होतं आणि मग हे सेट झालेलं दही तुम्ही कापडामध्ये चांगल्या तऱ्हेने मलमलच्या कापडामध्ये बांधून ते टांगून ठेवलं, की त्यातलं असलेलं अतिरिक्त पाणी ते निघून जातं आणि मग चांगल्या तऱ्हेने तो त्याचा श्रीखंडाचा चक्का असा तयार होतो. हा 8 ते 10 मध्ये आपण एक प्रकारचा चांगल्या तऱ्हेने चक्का तयार करू शकतो. आता तुम्ही बघा, की आपण बाहेर जर चक्का घेतो म्हटलं किंवा ₹60 लिटरचं दूध घेतो म्हटलं, त्याहीपासून चक्का तुम्हाला जो तयार होईल, तो सुद्धा कमी प्रमाणामध्ये होईल. आणि हे जे आहे, हे दूध तुम्ही जर घेतो म्हटलं, आज आपण बघतोय, की ₹40 ₹50 किलो जरी सोयाबीन असेल, तरी पण 1 किलोपासून 12 लिटर दूध तयार होते. म्हणजेच 12 लिटर दूध जर बघितलं तुम्ही ₹60 मध्ये, तर ₹5 लिटर तुम्हाला दूध पडतं. म्हणजे आपण बघतो आहे, की आपल्याला ₹60 लिटरचं दूध कुठे आणि ₹5 लिटरचं दूध कुठे. मग कुठेतरी आपल्याला जर कॉस्ट कमी करायची असेल, आपल्या प्रॉडक्ट आपल्याला सेल करण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आपल्या घरचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर आपल्याला हे पदार्थ सोयाबीनपासून करणं खूप परवडतं. अशा वेळेस आपण जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल, तर या पद्धतीचा वापर करायचा. आपण तो चक्का तयार करायचा. चक्का हा तयार केल्यानंतर मग मात्र चक्कामध्ये साखर घालून आपण ते चांगल्या तऱ्हेने फेटू शकतो आणि फेटल्यानंतर आपण ते चांगल्या तऱ्हेने श्रीखंड, विलायचीची पावडर, जायफळ असेल, तर ते टाकून आपण चांगल्या तऱ्हेने श्रीखंड तयार करण्याचं एक घरी सुद्धा करू शकतो किंवा त्याच्यामधून विक्री करण्यासाठी सुद्धा श्रीखंड आपण छोटे-छोटे जर पांढरे डब्बे आणले, जर त्या दृष्टिकोनातून सेल जर केला, कुणालाही लक्षात येणार नाही. इव्हन की तुम्हाला सांगायचं म्हणजे, की हे श्रीखंड बऱ्याच काळापर्यंत म्हणजे जवळपास 15 दिवसापर्यंत फ्रिजमध्ये चांगलं राहतं.
की याच्यामध्ये चांगल्या तऱ्हेने विक्री करू शकतो. प्रोटीन्स युक्त, विविध खनिज युक्त असं हे श्रीखंड तयार होतं. म्हणून आणि आपण जर मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये जर उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणे मागणीही होते. म्हणून आपल्या गावागावांमध्ये सोयाबीनचं श्रीखंड जर तयार व्हायला लागलं, सोयाबीनची लस्सी तयार व्हायला लागली, सोयाबीन पासून दही तयार व्हायला लागलं आणि मार्केट आपल्याला इतरांना मिळायला लागलं, तर का आपल्याला शेतकऱ्याला ते सोयाबीन काढणं आणि ते नुसतं आणल्याबरोबर सोयाबीन विकणं हे परवडणार नसेल, तर तो कधीच विकणार सुद्धा नाही. जो बेभावामध्ये तर बिलकुलच विकणार नाही. आता हे सोयाबीनचं पनीर. आपल्याला सगळ्या लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना पनीरची भाजी आवडते. इव्हन आपण बघतो की आजच्या मोठ्या-मोठ्या लग्नांमध्ये, विविध लग्न प्रसंगामध्ये सुद्धा पनीरची भाजी ही असते. हॉटेलमध्ये सुद्धा पनीरची भाजी असते आणि जवळपास ₹200 ते ₹250 प्लेट, कमीत कमी ₹120 ते ₹250 पर्यंत प्लेटनी ही भाजी जाते. मग असं हे पनीर, हे जे दूध आहे, दुधापासून आपण बघतोय की 5 लिटर दुधापासून 1 किलो आपल्याला पनीर तयार होतं. 5 लिटर म्हणजे जवळपास 350 किलो, ₹350 दुधापासून 1 किलो पनीर तयार होतं. परंतु आपलं हे पनीर जे आहे, हे आपल्याला जवळपास 4 किलो पनीर 1 किलो सोयाबीन पासून बनतं. मग आपल्याला हे पनीर करायला परवडतं ना. आणि टोफू म्हटलं जातं आणि टोफू तुम्हाला सांगायचं म्हणजे हे पनीर पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी विविध त्याला फ्लेवर्स देऊन विकलं जातं आणि खूप जास्त मागणी आहे, की तेवढी मागणी ही पुरवू पण शकत नाही. असं हे सोया पनीर कसं करायचं आहे? आपल्याला सोयाबीन दूध आपण बघितलं. सोयाबीनचं दूध केल्यानंतर आपण ते निंबू पिळून सुद्धा किंवा व्हिनेगर टाकून त्याला चम्मचभर टाकून आपण ते फाडू शकतो. मग ते फाटलं. समजा उकळतं दूध उकळायला ठेवायचं. दूध उकळत असताना त्याच्यामध्ये थोडंसं निंबू पिळायचं. मग ते दूध फाटतं. फाटलं, थोडा वेळ इकडे-तिकडे फाटल्यासारखं दिसलं, की मग ते आपण गॅस बंद करून द्यायचा. कापडातून गाळून घ्यायचं. कापडातून गाळल्यानंतर त्याच्यामध्ये अजून थंड पाण्यामध्ये चांगल्या तऱ्हेने ते रब करायचं म्हणजे ती पोटली रब करायची म्हणजे त्याच्यामधला जो आंबट पदार्थ आपण टाकलेला आहे फाटायसाठी तो सुद्धा निघून जातो आणि मग त्याची चांगली घट्ट अशी गाठ मारायची आणि पोळपाट असेल तर पोळपाटावर किंवा एखाद्या प्लेन जागेवर, पसरट जागेवर, उंच जागेवर ठेवायचं आणि त्याच्यावर पुन्हा एखादी प्लेट झाकून एखादा जड असा गोटा किंवा एखादा वरवंट्यासारखा एखादा जाड असं आपण त्याच्यावर ठेवलं, तर त्याच्यामध्ये तिरपं करून त्याच्यामधलं पूर्ण पाणी हे निघून जातं आणि घट्ट अशी एक चांगली तऱ्हेनी बर्फीसारखं जसं एक प्लेटसारखं चांगल्या तऱ्हेने पनीर हे गोळा तयार होतं. आणि मग ते पनीर तयार झाल्यानंतर थंडगार पाण्यामध्ये ते ठेवायचं. फ्रीजमध्ये सुद्धा बऱ्याच काळ पण राहतं. याची आपण विविध पदार्थामध्ये समावेश करू शकतो. या पनीरचा आपण विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. टोफू म्हणून विकलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या भाज्या सुद्धा घेऊन जाऊ शकता. त्यानंतर त्याचे भजीत आपण चांगल्या तऱ्हेने पकोडे करू शकतो बेसनात बुडवून. तर अशा पद्धतीचं हे पनीर आपल्याला सगळ्यांच्या आवडीचं आपण या सोयाबीन पासून बनवू शकतो. त्यानंतर हेच बघितलं मी सोया पनीर पकोडा इतका सुंदर लागतो. मग हा पनीर तयार केलेला आपण चौकोनी-चौकोनी लांब-लांब असे तुकडे काटले आणि मग आपण छानपैकी बेसन घ्यायचं किंवा सोयाबीनचा आटा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं, तिखट, अद्रकची पेस्ट, लसूणची पेस्ट, गरम मसाला, मीठ एवढं सगळं तर तुम्ही त्याच्यामध्ये घालायचा. तो घोळ चांगला तयार करायचा आणि पनीरचे तुकडे त्यामध्ये बुडवायचे आणि पनीरचे तुकडे बुडवल्यानंतर ते आपण छानपैकी तळायचे. तर अशा पद्धतीचा चांगल्या तऱ्हेने सोनेरी रंगाचे छानपैकी पकोडे या सोया पनीरपासून तयार होतो आणि ते चवीला सुद्धा चांगलं लागतं. एखादा हॉटेलचा व्यावसायिक असेल, तर त्याने सुद्धा याच्यातून व्यवसायाच्या माध्यमातून तो चांगल्या तऱ्हेने सेल करू शकतं. म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा जर रॉ मटेरियल असेल आणि त्यापासून जर एखादा उद्योग करतो म्हटलेल, तर त्याला ते परवडणार असेल. त्याला कुणावर विसंबून राहावं लागणार नाही. फक्त ते स्किल आणि याच्यामधले जे पदार्थ आहे, ते आपण फारसं आपल्याला काही विविध साधनांचा वापर न करता किंवा त्याच्यामध्ये न गुंतवणूक करता आपण सहज उद्योग सुरू करू शकतो किंवा उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करू शकतो. म्हणून आपल्याला हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण बघतो आहे की कुपोषण दूर होणे आणि सुदृढ अगदी कुटुंब किंवा समाज निर्मिती होणे हे आज गव्हर्नमेंटची सुद्धा पॉलिसी आहे. गावागावामध्ये जशा परसबागा निर्मिती आहे तशा सोयाबीनवर आधारित असे उद्योग निर्माण झाले, तर निश्चित स्वरूपामध्ये विविध जे काही संसर्गजन्य आजार असतील किंवा क्रोनिक असतील, तर हे सगळ्यापासून दूर ठेवण्याचा महत्त्वाचा रोल जो आहे, तो तुम्ही लोकं करू शकता. त्याच्यापासून प्रचार आणि प्रसार जर झाला, तर निश्चित याला चांगल्या तऱ्हेने दिवस यायला वेळ लागणार नाही. आता इडली जी आहे,
आपण बघतोय की उडदाची डाळ, तुम्हालाही माहिती आहे, उडदाचा सोला आपण वापरतो इडलीसाठी, कारण उडदाची डाळ जी असते त्याला साल काळी असते आणि जर काळी साल त्याच्यामध्ये जर राहिली तर मात्र त्याला रंग बेकार येतो, डोस्याला सुद्धा रंग वाईट येतो. आणि आपण बघतोय की कुठलाही पदार्थ जोपर्यंत खाण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ते सिक्रेशन होत नाही आणि मग ती पचनासाठी सुद्धा तेवढं आपल्याला काही ते जे पित्त जे आहे ते पित्तरस जो आहे तो स्रवत नाही आणि मग ते पचनासाठी अडथळा निर्माण होतं. म्हणून आपल्याला दृष्टीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तितकंच अट्रॅक्टिव्ह असणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि अशा वेळेस आपल्याला उडदाची सोला हा खूप महागात पडतो किंवा तो पांढरा शुभ्र करण्यासाठी त्याला प्रक्रिया करणं सुद्धा तितकीच किचकट असतं. तर अशा वेळेस तुम्ही बघता की शेतकरी लोक जेव्हा उडीद निघतो सरसकट विकून टाकतो, तोही सोल करून विकायच्या भानगडीत पडत नाही. परंतु आणि मग मात्र करायचं असेल तर आपल्याला विकत आणावं लागतं. तर हे विकत आणून असलेली उडदाची सोल ही अतिशय महाग पडते. मग अशा वेळेस उडदाला पर्याय म्हणून सोयाबीनची डाळ त्या तांदूळामध्ये टाकणं अतिशय महत्वाचं आहे. तर आपण त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की याच्यामध्ये तांदूळ आहे, तर याच्यामध्ये उडदाची डाळ जी आहे, इथे सोयाबीनची डाळ आपल्याला घ्यायची आहे. मुद्दाम प्रस्करित सोया टाकलेला आहे डाळ 40 ग्रॅम आणि 40 ग्रॅम थोडीशी डाळ जी आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की उडदाची डाळ नाही टाकली तरी होते इडली. परंतु आपल्याला जर नेहमीची इडलीची जी चव आपल्याला माहिती आहे, तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे, की एरवी आपण 200 ग्रॅमला 100 ग्रॅम उडदाची डाळ टाकतो. तर आपण यावेळेस मात्र त्याला 50% कमी करून आपण सोयाबीनची डाळ घालू शकतो. आणि तुम्ही लक्षात घ्या की ही जेव्हा तुम्ही इडली कराल, म्हणजे हे जे तांदूळ वेगळे भिजू घालू आपण आणि उडदाची डाळ भिजू घालू. तर उडदाच्या डाळीमध्ये आपण नेहमी एरवी आपण 40 ग्रॅम 80 ग्रॅम घेतो, तर आता 40 ग्रॅम आपण घेणार आहोत आणि त्याच्यात 40 आणि सोयाबीनची डाळ घेणार आहोत, ती भिजू घालणार आहोत. आणि त्यानंतर ते दोन्ही भिजल्यानंतर आपण एकत्र वेगवेगळी बारीक करून एकत्र करणार आणि ते उबदार जागेमध्ये त्याला खमीर यायला झाकून ठेवणार. त्यानंतर ती इडलीसाठी आपण ते वापरणार. आणि ही इडली जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुमच्या निश्चितपणे लक्षात येईल की खूप हलकी होते. गिळायला सुद्धा अगदी सहज गिळल्या जाते. इतका हलकेपणा त्या इडलीमध्ये येतो. म्हणून ही इडली सुद्धा इतर आपल्या नेहमीच्या रेग्युलर इडलीपेक्षा जास्त चांगली होते. तशी ही सोयायुक्त इडली सुद्धा आपण तयार करू शकतो. त्यानंतर आपण बघतो आहे की डोसा हा सुद्धा महत्वाचा आपण करू शकतो. आता ज्याच्यामध्ये इडली जसंच केलं आहे तसंच आपण 2 एक जो प्रमाण आपण घेतलं होतं डाळींचं, तर त्याच्यामध्ये 3 एक घ्यायचं. म्हणजे डोसा आपला कुरकुरीत होईल. आपल्याला डोसा कुरकुरीत पाहिजे असतो. इडली मात्र आपल्याला सॉफ्ट पाहिजे असते. म्हणून आपण ते 2 एक प्रमाण घेतो. म्हणजे जर समजा 200 ग्रॅम असेल तर 100 ग्रॅम आपण डाळीचा वापर करणार. याच्यामध्ये 200 ग्रॅम जर आपण तांदूळ असेल किंवा 300 ग्रॅम तांदूळ घ्यायचे, 3 वाट्या तांदूळ घ्यायची, तर 1 वाटीत आपल्याला उडदाची डाळ घेण्याच्या ठिकाणी आपण अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी सोयाबीनची डाळ अशी आपण घेणार आणि ते वेगवेगळे 4 ते 5 तास आपण भिजू घालणार वेगवेगळं. त्यानंतर आपण भिजल्यानंतर ते बारीक वेगवेगळं करणार आणि मग मात्र मिक्सर मधून चांगल्या तऱ्हेने बारीक केल्यानंतर एकत्र करणार, फेटणार आणि ते साधारण त्याला खमिरीकरण म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात त्याला अगदी फर्मंट येण्यासाठी सुद्धा ते झाकून ठेवणार. म्हणजे ते फसफसल्यासारखं होतं आणि मग मात्र त्याच्या आपण चांगल्या तऱ्हेने डोसे तयार होऊ शकतात. तर अशा पद्धतीचा स्पंज डोसा सुद्धा चांगल्या तऱ्हेने आता बघतो आपण मार्केटमध्ये स्पंज डोसा सुद्धा आला, जो इतर पुण्यात, मुंबईमध्ये विकायला होता तो आता आपल्या अमरावतीपर्यंत पोहोचलेला आहे. तर अशा वेळेस स्पंज डोसा सुद्धा चांगला लागतो. याच्यामध्ये फक्त ते खायचा सोडा घातल्यामुळे तो स्पंज डोसा तयार होतो आणि या डोश्याच्या मिश्रणापासून सुद्धा आपण चांगल्या तऱ्हेने एक चांगला उद्योग या डोश्याचा जो सगळ्यांच्या आवडीचा आहे तो सुद्धा करू शकतो. लहान मुलांच्या आवडीसाठी सुद्धा करू शकतो. हा लाडू सुद्धा त्याच्यामध्ये सोयाबीनचा आटा टाकून थोडंसं बेसन, तितका सोयाबीनचा आटा घालून लाडू सुद्धा आपण एक पौष्टिक तयार करू शकतो. ज्यामध्ये गहू आहे, सोयाबीनचा आहे, बेसन आहे, तीळ सुद्धा एक कॅल्शियमचा चांगला मेजर सोर्स आहे. मुंगफली सुद्धा चांगल्या तऱ्हेने आयर्नचा सोर्स आहे. गूळ घ्यायचा, तूप घ्यायचा आणि याचे लाडू सुद्धा बनवल्या जातात. त्यानंतर आपण बघतो आहे की सोया चकली, आता दिवाळीचे दिवस जवळ आलेले आहे. चकलीसाठी तुम्ही बघताय की हरभऱ्याची डाळ खूप महाग झालेली आहे. त्याला पर्याय करायचा असेल तर आपण सोयाबीनच्या आट्यापासून सुद्धा तयार चकली करू शकतो. आणि जे काही अतिरिक्त चकलीचं पीठ आहे तर त्याच्या पिठाच्या ठिकाणी आपण सोयाबीनच्या पिठामध्ये जे घालतो
चकलीमध्ये जे आपण बाकी इतर पदार्थ जे घालतो, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता, हे घालून आपण त्याचा आपण चकली उपयोग करतो. सांगायचं हेच पर्याय आहे की उद्योगाच्या दृष्टिकोनातून किंमत कमी करण्यासाठी सुद्धा आणि पोषक तत्व वाढण्यासाठी सुद्धा हे पदार्थ मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे किंवा आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा समावेश करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये चकलीचं तुम्हाला सांगितलंय की साधारण चकली कशी करायची हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तरी थोडक्यात सांगायचं म्हणजे की हे सगळे पिठामध्ये सगळे मसाले घालायचे, थोडंसं मोहन म्हणून तेल घालायचं कुरकुरीत येण्यासाठी आणि थोडं पाणी घालून ती भिजवायचं आहे आणि शेवच्या मशीन मधून आपण ते काढून चकल्या करायच्या आहेत. तर अशा पद्धतीचे ही चकलीचं एक आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की हे सोयाबीनचे पदार्थ करण्यासाठी जे काही पदार्थ आपण करणार आहोत, तर या पदार्थांचा उष्णतेचा काय परिणाम होतो, ऑक्सिजन गॅसचा काय परिणाम होतो, त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आला तर काय परिणाम होतो आणि किंवा लाईट त्याच्यावर पडला तर त्याचा काय परिणाम होतो, त्याचे प्रोटीन्स त्याच्या पोषक तत्वांवर काय परिणाम होतो, हे सुद्धा माहिती करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून एक तुम्हाला याच्यामध्ये सांगत आहे की टेम्परेचर जे आहे ते साधारणतः जास्त टेम्परेचर त्याच्यामध्ये वाढणं म्हणजेच सूक्ष्म जीवन जे आहे, सूक्ष्म म्हणजे काय कुठले पण जंतू जे आहे ते निश्चितपणे त्याच्यामध्ये वाढ हे होणार. तर अशा वेळेस आपण हे पदार्थ एक सर्वसामान्य टेम्परेचरला स्टोअर करू शकतो. नंतर आपण बघतो आहे की त्याच्यामध्ये हवेचा जर त्याच्याशी संपर्क आला तर याच्यामध्ये प्रोटीन्स कमी होतं, काही व्हिटॅमिन सुद्धा कमी होऊन जातं आणि त्याच्यामध्ये असलेला जर रंग जो आहे नॅचरल तो सुद्धा फेड होतो. त्याच्यानंतर पुन्हा जर सॉफ्टनेस जर त्याच्यामध्ये जर आपण बघतो आता पावसाळी वातावरणामध्ये जर उघड्यावर ठेवलं त्याच्यामध्ये सॉफ्ट आला तर त्याच्यामध्ये सुद्धा हिरवट अशी फंगस असा तयार होतं, बुरशी तयार होते आणि त्याच्यामधलं जे काही पोषक तत्व आहे ती सुद्धा कमी होते. एन्झायमिक जे काही ब्राउनिंग असेल ती सुद्धा त्याच्यामध्ये तयार व्हायला लागते. नंतर डायरेक्ट प्रकाशाशी जर संबंध आला म्हणजे सूर्याच्या किरणांसोबत संबंध आला तरी सुद्धा याच्यामध्ये रायबोफ्लेविन असेल, व्हिटॅमिन्स बाकीचे असतील हे सुद्धा नाश होतात. नंतर प्रोटीनचा नाश होतो, कलर्स मध्ये फेड होतं आणि त्याच्यामध्ये पुन्हा तेलाचा सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये जे फॅटी ऍसिड्स आहे किंवा जे तेल आहे ते सुद्धा कमी होतं. तर अशा पद्धतीचं आपल्याला आजच्या याच्यामध्ये विविध याच्यामधून पदार्थ आणि ते पदार्थ आपण कशा पद्धतीने हे करायचे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला जर काही अडचणी असतील निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही मला सांगा. तुम्हाला काही अडचण असेल तर आपण डिस्कस करू शकतो. मला असं वाटतं की आजच्या याच्यामध्ये विविध पदार्थांचं महत्व, विविध त्याच्यानंतर त्याचे पोषक तत्व, त्याच्या आपल्या शरीरावर होणारे परिणाम याबद्दल आपण विस्तृत असं डिस्कस केलेलं आहे, तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्यासोबतच प्रक्रिया करण्यासाठी CIC भोपाळ आहे, इंदोरचं रिसर्च सेंटर आहे, अशा ठिकाणी विविध मशिनरी सुद्धा उपलब्ध आहे. CIC भोपाळला साल काढण्याच्या मशिनरीज पासून दूध काढण्याचे सुद्धा, पनीर टोफू तयार करण्याच्या अशा मशिनरी सुद्धा अवेलेबल आहे. तर उद्योग करण्यासाठी सुद्धा आपण या मशिनरीचा उपयोग करू शकतो. सोयाबीनचा पेरा जो आहे दिवसेंदिवस हा आपण बघतोय की वाढत आहे, पण आता मात्र त्याचा जमिनीतली जो काही पोषक भाग आहे तो कमी होत जातो. म्हणून त्याच्यामध्ये पालट करणं अतिशय महत्वाचं आहे. पालट जर केला नाही सातत्याने त्याच जमिनीमध्ये जर सोयाबीनचं पीक घेतलं तर निश्चितपणे त्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये फरक पडतो आणि म्हणून सोयाबीनचं उत्पादन सुद्धा कमी होतं. हे सुद्धा त्या इतर शेतकऱ्यांना माहिती करून देणं अतिशय गरजेचं आहे. भुईमुगाचा जेव्हा पेरा होतो त्याच्यानंतर सोयाबीनचा जर केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये निश्चितपणे परिणाम दिसून येतो. तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना आजचं सेशन कदाचित कामाचं आहे असं कदाचित वाटत असेल तर निश्चितपणे याचा तुम्ही इतरांना प्रचार आणि प्रसार करावा जेणेकरून सोयाबीनचे पदार्थ कमी किमतीमध्ये जास्त पोषक तत्व देणारे आणि आरोग्यही असे ठरू शकतील. आणि त्याशिवाय सुद्धा उद्योग निर्मितीच्यासाठी सुद्धा FPO जे काही आता तयार होत आहे FPO साठी सुद्धा सोयाबीन मधून काही विविध मोठे मोठे पदार्थांचं एक आपण बघतोय की मार्केटमध्ये आपण छोटे छोटे सोयाचे कॅन्डीज जे आहे छोट्या छोट्या स्टिक्स आहे सोयाबीनच्या या खूप जास्त आवडीने खाल्ल्या जातात. सोयाची वडी आवडीने खाल्ल्या जातात. तशाच सोयाबीनचे आता हळूहळू पदार्थ सुद्धा मार्केटमध्ये यायला लागले आहे. अशा पद्धतीचे मार्केटमध्ये आलेले पदार्थासारखे आपण पदार्थ निश्चित स्वरूपामध्ये गावांमधून जर बनायला लागले, गावामधून जर ब्रँड आणि प्रोडक्ट तयार व्हायला लागले तर त्याचा निश्चित स्वागत केलं जाईल. त्याला चांगल्या तऱ्हेने मागणी वाढेल आणि त्याला शेतकऱ्याला त्याचा लाभ सुद्धा होईल. मी इतके बोलून माझं आजचा जे काही विषय आहे तो थांबवते
त्याशिवाय तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही डिस्कस असेल तर निश्चितपणे तुम्ही विचारा. धन्यवाद. मॅम हॅलो. हा बोला. हॅलो मॅम, त्या वडीबद्दल काही सांगता येईल का? वडी घरी तयार जर करायची असली तर काय प्रोसेस? ऍक्च्युली सोयाबीन जसं मी तुम्हाला सांगितलं, सोयाबीन दूध काढतो तेव्हा आपण तो जो चोथा तयार होतो, त्या चोथा जो आहे त्या चोथ्याची पासूनच वडी तयार केली जाते. परंतु जेव्हा तेल काढलं जातं, तेलापासून जी तयार होते, जी मळी तयार होते किंवा जे चोथा राहतो तो उच्च याच्या तापमानावर तयार होतो आणि उच्च तापमान तयार झालेली जी आहे ती वडी ती त्याच्या मशीन मधून काढली. त्यासाठी स्पेशल एक मशीन असते आणि ती मशीन फ्लफी तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये विविध टेम्परेचर जास्तीत जास्त वापर करून ती तयार केलेली असते. अन्यथा आपण आपल्या घरी सुद्धा त्या दुधाच्या चोथ्यापासून करतो, पण जशी आपण विकत घेतो वडी तशी मात्र तशी वडी ती येत नाही. परंतु त्याच क्वालिटीची वडी ही तयार होते, परंतु क्वालिटी ही पोषणाची असते. जशी आपल्याला खाण्यासाठी जशी आपल्याला ठिसूळ पाहिजे असते तशी ठिसूळ मात्र ती बनत नाही. त्यासाठी स्पेशल कारखाना आणि त्याची इंडस्ट्रीज आहे किंवा त्याची मशिनरीज अवेलेबल आहे. तेलापासून बनतं ते, तेलाच्या मळीपासून, तेल झाल्यानंतरच्या शेवटचा जो पार्ट राहतो ना त्याच्यापासून. मॅडम हे पीपीटी शेअर करता येत असेल तर ग्रुपवर चांगलं होईल. ओके ठीक आहे ना, पाठवते ना तुम्हाला. त्याच्या नोट्स पण तुम्हाला पाहिजे असेल तर नोट्स पण देऊन देईल तुम्हाला. ठीक आहे. हो, त्या पण ग्रुपवर शेअर करा प्लीज. ओके सर, ठीक आहे ना. काही प्रश्न असेल तर आपण मॅडमला विचारू शकता. सगळ्यांना काही कळलं का की काही अडचणी आहे? तुम्हाला असं वाटतं का की उपयुक्त आहे, असं व्हायला पाहिजे किंवा काही अडचणी आहेत का फील्डवर? तर कुणालाही प्रश्न नाही आहे असे समजून आज आपलं तिसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र सोयाबीन पीक पोषण मूल्य प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर डॉक्टर प्रणिता कडू यांनी एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सर्व प्रशिक्षणार्थींनी ऐकून घेतलं आणि उपस्थिती पण बऱ्यापैकी चांगली होती. तर आजचं हे आपलं तिसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र इथे संपलेलं आहे असं मी रामेतीच्या वतीने